हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा, मणिपूरला शांतीचं प्रतीक बनवूया, नरेंद्र मोदी. आता 20 सप्टेंबरपर्यंत करा ई-पीक पाहणी, तर नोंदणी 6 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. सरासरी 40% नोंदणी घेण्यात येणार. सिनेमासारखा थरार तर चोरांचा पाठलाग, पोलीस ग्रामस्थांनी पकडले तिघांना. तुम्ही आता मागत झाला तर आपापसामध्ये विवाह ठरवू, लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव. मुसळधाराचा तडाखा तर शेती शिवाराला फटका बसला, अनेक घरामध्ये साचले तळे. सोलापूर, चंद्रपूर, परभणी जिल्ह्यातील पूर परिस्थितीमध्ये पिकांसह घरांना फटका, दुबार पेरणीचं शेतकऱ्यांना संकट. भाव घसरणीमुळे पेरू उत्पादक शेतकऱ्यावर आर्थिक संकट आलं तर शेतकऱ्यांचं भवितव्य. महाराष्ट्रामध्ये अनेक चोऱ्या पाहिल्या तर जात चोरणारे आजच पाहिले, लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे पाटीलवर आरोप. जिल्ह्यामध्ये 5 वर्षामध्ये रोखले 130 बालविवाह, बालविवाहामध्ये उपस्थित असणाऱ्या लोकांवर होणार आता गुन्हा दाखल. जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला तर 18 लाखांची मिळणार आता शेतकऱ्यांना मदत. ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीचे मदतीकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष. पिकांचं नुकसान करणाऱ्या वन प्राण्याचा होणार बंदोबस्त, आमदार मुटकुळे यांचा प्रयत्नाला अखेर यश मिळाले. वन मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये झाला हा निर्णय. वसमत तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला तर पुन्हा तडाखा, शेतकरी झाले हातबल. अनेकांच्या घरात शिरले पुराचं पाणी तर भिंती पाडल्या, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. साहेब गरिबांचा आनंदाचा शिधा नेमका कुठे हरवला तर सण कसे साजरे करणार, 24,000 कार्डधारकांना प्रतीक्षा. केवळ 52% शेतकऱ्यांना केली ई-पीक पाहणी, नोंदणीसाठी 6 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली तर 1.5 लाखावर शेतकऱ्यांना यावेळेस दिलासा मिळणार. हमी भावावरच ठरतोय धानाचा बाजारभाव, 21 वर्षामध्ये हमी भावामध्ये 1750 रुपयांची वाढ झाली तर खर्च वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांची होते कोंडी. धानाचा बोनस चुकारे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार तर विनोद अग्रवाल अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांसोबत चर्चा केली. वरुण राजाच्या वक्रदृष्टीने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलं तर जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी पावसाने उडवली दानादान, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, सरसकट नुकसान भरपाई द्या मागणी करण्यात आली. मुसळधार पावसामुळे शेती खरडून गेल्यामुळे झाले लाखो रुपयाचं नुकसान, वाढवणा वडकी किडनी मंडळांमध्ये बसला याचा फटका. नदी नाल्यांच्या पुराचा कापूस, सोयाबीन, तूर पिकांना फटका तर मुसळधार पावसामुळे जोडपले निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकरी हातबल झाले. गिरीश महाजन यांचं वैयक्तर तर विरोधकांचे तोंड बंद करा, त्यांना आपल्या पक्षामध्ये घ्या, गिरीश महाजन. ई-पीक नोंदणीला 20 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली तर 6 दिवसामध्ये 3.25 लाख नोंदणीचं आव्हान, महिनाभर ऑनलाईन गुंता सुटलाच नव्हता. बोरीच्या पुरामुळे 29 गावामध्ये 220 घरामध्ये शिरले पाणी, जनावरे वाहून गेली, घरांची पडझड झाली, शेतामध्ये पाणी तर खरीप पीक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान, पेरणीचं संकट. उज्ज्वल निकमची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती रद्द करा, असीम सरोदेमार्फत सरकारला लीगल नोटीस देण्यात आली. थारगाव वडळी इथे कर्जमाफीसाठी प्रश्नी शेतकऱ्यांना दाखवले काळे झेंडे, शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यामुळे शेतकऱ्यांनी काळे झेंडे लावले शेतामध्ये. मजूर व्यापारी तुपाशी आणि बळीराजा उपाशी, शेतकऱ्यांचे आजचे दिन येणार तरी कधी, मिरची पिकावर खर्च आडामाप झाला तर किलोला मिळतोय फक्त 30 रुपयाचा दर. मराठवाडी धरणग्रस्तांना पालकमंत्र्याकडून दिलासा तर 4 गावे वगळण्याचा प्रस्ताव, गती देण्याचे दिले आदेश. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची घोषणा, आमदाराच्या अध्यक्षतेखाली मतदार संघनीय समिती स्थापन होणार. शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आली. 21व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट. या राज्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार आगाऊ रक्कम. शेतकऱ्यांना आता PM किसान सन्मान निधी योजनेचा 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आता लागलेली आहे. दिवाळीच्या आधीच मिळू शकतो शेतकऱ्यांना 21वा हप्ता. सरकारकडून ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान सन्मान निधीची रक्कम जमा केली जात होती. 2024मध्ये 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी जमा करण्यात आला होता. 2023मध्ये 15 नोव्हेंबरला आणि 2022मध्ये 17 ऑक्टोबरला हप्ता वितरित केला होता. यंदा दिवाळी 20 ऑक्टोबर दरम्यानमध्ये आहेत. यावेळी त्यांनी सरकारकडून नोव्हेंबरमध्ये PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जारी केलेला आहे. मात्र अद्याप कोणती अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची आता कधी मिळतोय याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पूर्णा तालुक्यामध्ये पुन्हा अतिवृष्टीचा कहर तर सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद, कापूस, ज्वारी आदी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. मराठ्यांना 50% आतच आरक्षण हवंय, मनोज जरांगे पाटील.
कांदा बाजारभावासाठी ठोस निर्णय घ्या, आमदार डॉक्टर आहिरे यांची मुख्यमंत्री पणनकडे मागणी. मनमाड बाजार समित्यामध्ये टमाटो 7 रुपये किलोना तर उत्पादन खर्च निघेना, शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकले टमाटो. बुलढाण्यामध्ये पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू, तर शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष देण्याची केली शेतकऱ्यांनी मागणी. जी.आर.मुळे कुठलंही सरसकट आरक्षण मिळणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. पुरावा असणाऱ्या लोकांनाच होणार याचा लाभ. नाफेडचा बफर स्टॉकमुळे कांदा उत्पादकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं, तर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मंत्री भुजबळ यांची मागणी. लाडक्या बहिणीसाठी आली खुशखबर, तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळवण्यास सुरुवात झाली. तर सोमवारपासून राज्यातील महायुतीचे सरकारने सोमवारपासून राज्यातील महाविकास लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सरसकट 1500 रुपयाची रक्कम जमा करण्यात आली.